हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हाला बघून कळलं असेल, की आज आम्ही कुठे आणि कशासाठी आलो असेल. कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन घेतल्यानंतर तिथून निघालो आणि थेट उतरलो कराडमध्ये. जिथे कराडमध्ये शिवराज ढाबा अख्खा मसूर या रेसिपीसाठी खूपच फेमस आहे. आणि मला वाटतं, की अख्खा मसूर या रेसिपीची सुरुवातसुद्धा कराडमध्ये शिवराज ढाब्यापासूनच झालेली असावी. तर या इथे तुम्ही पाहू शकता हा शिवराज ढाब्याच्या बाहेरचा परिसर आहे आणि समोरासमोरच त्यांच्या 2 शाखा आहेत. नवीन जी चालू केलेली आहे ती नवीन शाखा आहे आणि ही मुळात जी आहे ही दिसते आहे आणि ही जी पहिली शाखा आहे त्या शाखेमध्ये हे शिवाजी महाराजांची मूर्ती जेवताना त्यांनी स्थापन केलेली आहे. तुम्हाला या मूर्तीचे एक वैशिष्ट्य माहीत नसेल तर सांगते. आपण शिवाजी महाराजांच्या शौर्यात्मक प्रतिमा जगभरामध्ये पाहिल्या असतील, पण शिवाजी महाराजांची भोजन ग्रहण करतानाची एकमेव मूर्ती ही फक्त तुम्हाला कराडमध्ये शिवराज ढाबा इथेच पाहायला मिळेल. तर नक्कीच कधी जर योग जुळून आला तर कराडमध्ये आल्यानंतर शिवराज ढाबा आणि ती मूर्ती पाहण्याची संधी तुम्ही खरंच चुकवू नका. तर नक्की भेट द्या. मूळ शाखेमध्ये गर्दी असल्यामुळे ऑलरेडी भरपूर वेटिंग होतं. त्यामुळे आम्ही त्याच्या समोरच्या दुसऱ्या ब्रांचमध्ये त्यांच्या दुसऱ्या शाखेमध्ये आम्ही गेलो. तिथे बऱ्यापैकी सिटिंग अवेलेबल होतं. सो तिथे गेलो, बसलो. त्यानंतर 2 अख्खा मसूरची ऑर्डर दिली. 4 माणसं असतील तर 2 ची क्वांटिटी सफिशियंट असते. तर त्याप्रमाणे आम्ही 2 अख्खा मसूर ऑर्डर केले. पाहूनच समजत असेल की कसं त्याचं रंग आणि टेक्स्चर आणि चव तर भन्नाटच होती एकदम. तर अगदी घाटी मसाल्यांमध्ये बनवलेली सुंदर आणि चविष्ट अशी अख्खा मसूरची भाजी आणि त्याच्यासोबत तुम्हाला रोटी किंवा राईससुद्धा तुम्ही घेऊ शकता. तर आम्ही रोटीच घेतली होती. तर रोटीची साईजसुद्धा बऱ्यापैकी मोठी असते. त्यामुळे अगदी एका रोटीमध्ये सुद्धा पोटभर जेवण होईल एवढी त्याची साईज. थोडक्यात जेवणाची क्वालिटी आणि क्वांटिटी अतिशय उत्तम असल्यामुळे आणि पोटभर असल्यामुळे अगदी पॉकेट फ्रेंडलीसुद्धा आहे आणि तुमचं मन भरेल अशा पद्धतीची चव तुम्हाला तिथे त्या पद्धतीने मिळेल. त्याच्यासोबतच तुम्हाला मटका दहीसुद्धा मिळतं. मटका दही म्हणजे मातीच्या भांड्यामध्ये त्यांनी दही जमवलेलं असं. तर ते सुद्धा चवीला अतिशय भन्नाट आणि अप्रतिम लागतं अख्खा मसूरच्या भाजीसोबत. तर ते सुद्धा नक्की ट्राय करा. त्यानंतर जेवण झाल्यानंतर काहीतरी गोड खावं म्हणून घेतलं सर्वांच्या आवडीचं आईस्क्रीम आणि आईस्क्रीम खात-खात नंतर आम्ही निघालो घराकडे. तर अशा पद्धतीने होता आमचा आजचा दिवस. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पाहत राहा माझ्या चॅनलवर असेच नवीन-नवीन व्हिडिओ मी टाकत राहणार आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.